शिवसेना भाजपमध्ये भडकलेल्या आगीत तेल ओतण्याचं कामही राष्ट्रवादीनं सुरू केल्याचं दिसतंय। ह्या प्रतिसभागृहाचा खेळ सुरू असताना ये अंदर की बात है, उद्धव हमारे साथ है अशा घोषणा दिल्या जात होत्या। शिवसेना आमदारांच्या बैठकीत भाजपवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची चर्चा आहे। अशा वेळी राष्ट्रवादीच्या या घोषणाबाजीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। मी उद्धव ठाकरेंचं मनापासून अभिनंदन करतो की एका ज्वलंत प्रश्नाला राजकारण बाजूला ठेवून त्यांनी समर्थन देण्याचा जो निर्णय घेतलाय त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत केलं पाहिजे। आता ते सभागृहात काय करतात हा बघण्यासारखा विषय आहे, पण एकंदरीतच आत्महत्यांचं प्रमाण वाढत असताना, पाऊस नसल्यामुळे दुष्काळ परिस्थिती असताना, दुबार पेरणी करावी लागेल, त्या दुबार पेरणीसाठी पैशांची गरज आहे, हे सगळ्याकडे दुर्लक्ष करून अगदी म्हणजे बेशरमपणाने जर मुख्यमंत्री हे म्हणत असतील की कर्जमाफी करणारच नाही, तर तुम्ही शेतकरी करत असलेल्या आत्महत्यांचा वेग वाढवता। आणि एकूणच या संदर्भात सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आमच्या सोबत आहेत। दीपक, आपण बघतोय की एकूणच खरं तर पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आजचा दुसरा दिवसही गोंधळातच गेलेला आहे। मात्र जरी विरोधक आक्रमक असले तरी देखील एकीकडे आता शिवसेनेनं बैठक घेतली स्वतंत्र, आणि ते देखील आता कुठेतरी फडणवीस सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात दिसतात। एकूणच या संपूर्ण दिवसाचा, आजच्या दिवसाचा तुम्ही विश्लेषण कसं कराल? मधुरा, प्रामुख्याने शिवसेनेने यापूर्वी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती। शिवसेनेच्या आमदारांनी यापूर्वी सुद्धा एक साधारणतः महिनाभरापूर्वी एक बैठक झाली होती। त्या बैठकीत याच भूमिका मांडल्या होत्या की भाजपचे मंत्री आमची कामं करत नाहीयेत, शिवसेनेच्या आमदारांना सत्तेमध्ये स्थान असूनही, सहभागी असूनही भाजपच्या आमदारांना मानसन्मान मिळत नाहीये। आज त्याच तक्रारी आल्या, परंतु आजच्या बैठकीला आणि तक्रारींना महत्त्व यासाठी आहे, अधिवेशन सुरू आहे, पावसाळी अधिवेशन, आणि या अधिवेशनात शिवसेनेच्या आमदारांनी अशी भूमिका घेणे म्हणजे भाजपसाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखी वाढवणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे की नाराज शिवसेनेचे आमदार आता सरकार विरोधात विधानसभेत बोलणार आहेत, आणि त्यामुळे विरोधकांना एकीकडे आणखीन जोर मिळेल शिवसेनेच्या भूमिकेमुळे, तर भाजपची अडचण होणार आहे। कारण भाजपला आता तिहेरी लढाया लढाव्या लागणार आहेत, 3 आघाड्यावर लढाई लढावी लागणार आहे। एकतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सामना करावा लागणार आहे, कारण हे दोन्ही पक्ष आता एकत्र आलेत, आणि दुसऱ्याकडे शिवसेना जो सत्तेत सहभागी असलेला मित्रपक्ष आहे तो आता भाजप विरोधात त्याचे आमदार बोलणार आहे। त्याचबरोबर भाजपच्या आमदारांचे काही घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा सुद्धा शिवसेनेने आमदारांना दिलेला आहे। आज जी विधान भवनात बैठक झाली त्या बैठकीत प्रामुख्याने शिवसेनेचे आमदार पूर्णपणे आक्रमक होते, आणि सरकारमध्ये सहभागी असूनही त्याचा फायदा मात्र शिवसेनेला मिळत नाहीये, अशा साधारणतः सूर सर्व आमदारांचा होता। आणि आमदारांची कामं कशा प्रकारे अडवली जातात, मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना मुंबईतील आमदारांची कामं सरकारतर्फे अडवली जातात असा आरोप मुंबईतील आमदारांनी केला। त्यामुळे एकूणच या सगळ्या अधिवेशनात आजच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेची सरकार विरोधात भूमिका दिसून आली। मधुरा, आता ही जी भूमिका जी आहे शिवसेनेची आता बाहेर आहे, सभागृहाच्या बाहेर आहे, कारण प्रत्यक्ष विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये कामकाज सुरू नाहीये, पण जेव्हा प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल आणि शिवसेनेचे आमदार जेव्हा बोलायला उभे राहतील तेव्हा सरकार विरोधात काय काय शिवसेनेचे आमदार बोलतात आणि कशी सरकार विरोधात आणि भाजपच्या मंत्र्यांविरोधात भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु निश्चितच ही बाब सरकारसाठी, विशेषतः भाजपच्या मंत्र्यांसाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी मोठी अडचणीची ठरणार आहे जेव्हा शिवसेनेचे आमदारच सरकार भूमिका मांडतील। कारण एकीकडे विरोधी पक्ष बोलतायत, परंतु सत्ताधारी पक्षातला एक पक्ष जर बोलत असेल तर त्याला गांभीर्य निश्चितच येतं। कारण आपण बघितलं विरोधकांच्या आमदारांची एक वेळ आपण खिल्ली उडू शकतो, गेले 15 वर्ष ते राज्य करत होते, त्यामुळे आता त्यांनी नवीन काय केलं असा सवाल जनता विचारू शकते। परंतु शिवसेना जी गेले 15 वर्षे विरोधात होती आणि आता सत्तेत आले तरी सुद्धा विरोधात बोलते, त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांच्या मंत्र्यांना निश्चितच गांभीर्य असेल, महत्त्व असेल। मधुरा, नक्कीच दीपक, या संपूर्ण चर्चेबद्दल आणि विश्लेषणाबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।